स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने राजगडची दरीखोरी दुमदुमून गेली होती। राजमाता जिजाऊंच्या 426व्या ऐतिहासिक सोहळ्यात मानवंदना देण्यासाठी राजगडच्या पालबुद्रुक येथील मावळा तीर्थावर मावळ्यांचा जनसागर लोटला होता। जिजाऊंना वंदन करण्यासाठी राज्यासह देशभरातील महिला जिजाऊ भक्तासह वारकरी सहभागी झाले होते। यावेळी राज्यभरासह देशभरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला तसेच गुणवंतांना पुरस्काराने गौरवण्यात आले। मावळा जवान संघटनेच्या वतीने जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। प्रसंगी वेल्हा तालुका तहसीलदार दिनेश पारगे, पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवानराव पासलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे, पोलीस उपनिरीक्षक रणजित पठारे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिवव्याख्याते गणेश फरताळे यांच्या व्याख्यानाने शिवकाळ जागा झाला। रायरेश्वराचे शिवाचार्य सुनील स्वामी जंग यांच्या शिवजिजाऊ वंदनेने सोहळ्यास प्रारंभ झाला। इतिहास अभ्यासक दत्ताजी नलवडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर, सरनोबत येसाजी कंक यांचे वंशज संजय कंक, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, सरदार झुंजारराव मरळ यांचे प्रतापराव मरळ, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, किरण राऊत, संतोष शिवले, अण्णासाहेब चव्हाण, शैलेश वालगुडे, राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, छावा संघटनेचे आप्पासाहेब आखाडे, माणिकराव ढोणे, सरपंच नीता किरण खाटपे, विनोद माझिरे, नानासाहेब शिळमकर, पोलीस पाटील विश्वास शिर्के, अक्षय सातपुते, लक्ष्मण माताळे, शांताराम गोरड, उमेश आहिरे, रोहित महापुरे आदी मान्यवर उपस्थित होते। राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने इंदुबाई आखाडे, सानिया कंधारे, प्रणाली चोरगे, विनोद बोडके सन्मानित। आदर्श समाजसेवक पुरस्काराने माजी प्राचार्य बाजीराव गायकवाड, मावळा भूषण पुरस्काराने रंगराव शिंदे, सुभाष हागवणे, आदर्श शिक्षक पुरस्काराने विठ्ठल दानवले, प्रमिला नलवडे, भरत पवार, विजय चिकणे यांना सन्मानित करण्यात आले। सूत्रसंचालन संदीप खाटपे, संजय भिंताडे व तानाजी मरगळे यांनी केले। संयोजन तानाजी भोसले, लक्ष्मण करंजकर, संदीप मालुसरे, लक्ष्मण दारवटकर, अर्जुन खाटपे, रोहित नलवडे, निलेश पांगारकर, संतोष वरपे, मधुकर मालुसरे आदींनी केले होते। पालखी मिरवणुकीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग झाला होता। राजमाता जिजाऊ यांच्या पारंपरिक पालखी सोहळ्याने शिवकाळ जागा झाला होता। राजगडच्या शिवकालीन पाली खुर्द मार्गावरून ढोल ताशा तुतारी टाळ मृदुकांच्या निनादात जिजाऊ शिवरायांच्या जयघोषात पालखी मिरवणूक मावळा तीर्थावरती आली। पालखीचे मानकरी स्वराज्य सेवक एनपुरे परिवार व श्रीकृष्ण वारकरी संस्थेचे बाल वारकऱ्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। मावळा तीर्थावर शिवकालीन श्री सिद्धेश्वर शंभू महादेवाच्या प्रांगणात जिजाऊंच्या न्यायदानाच्या पाऊलखुणा असलेल्या या ठिकाणी पालखीचे आगमन होताच हजारो जिजाऊ भक्तांनी फुलांची उधळण करत जयघोष केला। पहाटे हनुमंत दिघे व शिवाजी भोरेकर यांच्या हस्ते राजगड येथे पूजन। जिजामातांना पुण्याची जहागिरी दिली आणि जिजामाता शिवाजी महाराजांबरोबर पुण्यामध्ये आल्या आणि त्यांनी पुणे हे उजाड झालेलं शहर वसवलं। असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचे नुसते रक्षण नाही तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचे 10 पटीने स्वराज्य वाढवलं असे असणारे शंभूराजे अशा राजांना आणि इथल्या या जागेचा इथल्या प्रत्येक भूमिपुत्राचा उत्कर्ष जागा जमिनीचे एजंट थांबले, दलाली थांबली, त्यांनी भूमी आहे छत्रपती शिवरायांची। तुमच्या आमच्या बापाने एक इंच जमीन खरेदी केली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ही आबरू आपल्या जोडीत टाकली आणि जिजाऊंचं हे वास्तव्य आल्यानंतर, जागृती झाल्यानंतर आपापच आमच्या गंगाराम शिर्क्यापासून तर खाटप्यापर्यंत सगळ्यांचे हात थांबले। त्यांची पावलं स्वतःच्या त्या मावळीच्या कसण्यासाठी लागली आणि हा पुढचा जिजाऊंनी काय काय दिलं हे वर्णन करायचं म्हणलं तर खूप आहे, कारण आपण या भूमीचे वहिवाटदार। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला सातबारा केला, गुलामाला मालक बनवलं, वतनदारी नष्ट केली, वतनदाराचे वाडे फोडे तोडले आणि तुमच्या आमच्या 18 जातीच्या मोंजळीमध्ये हा सातबारा केला आणि हाच जिजाऊंचा
सातबारा या मावळा संघटनेच्या माध्यमातून इथल्या भूमिपुत्रांच्या प्रत्येक देशवासियांच्या आज ओंजळीमध्ये उभा राहिला. जानेवारी 1598 साली राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मानं असणारी शिंदखेड नगरी आनंदून गेली. हत्तीवरून साखर वाटली, नगर भोजन दिलं आणि खऱ्या अर्थाने हे सगळं करत असताना सगळ्या नगरीला आनंद झाला. राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला आणि जिजाऊंच्या जन्मानं खऱ्या अर्थाने आनंदून गेलेली नगरी जिजाऊंचा सोहळा करू लागली. जिजाऊंचं वय वाढत होतं. जिजाऊंचं वय 11 झालं. 11